हॅलो एव्हरीवन, मी आहे सूरज आणि यावर्षी आपण या भाताच्या सीझनमध्ये बनवलेली आहे ही भात वाढवण्याची मशीन. चला तर बघूया ही मशीन कशी काम करते. हा प्रयोग आपण कम्प्लिटली टाकाऊपासून टिकाऊ या संकल्पनेवर बनवलेला आहे. यासाठी आपण लक्ष्मी कंपनीची मोटर वापरत आहोत. या मोटरच्या पुढे आपण पंखा जोडलेला आहे जो की हवा पुढे ढकलतो. यामध्ये आपण धान्य खाली पडण्यासाठी एक प्रकारचं जुगाड इथे बनवलेलं आहे. हा नट टाईट करून आपण धान्य खाली पाडवण्याची गती मेंटेन करू शकतो. चला तर बघूया हे बनवलं कसं. सगळ्यात पहिल्यांदा आम्ही हा डांबराचा ड्रम एका मित्राकडून घेऊन आलो. त्याचा खालचा भाग ऑलरेडी सडलेला होता. त्यानंतर आम्ही त्याला ग्राइंडरच्या सहाय्याने व्यवस्थितरित्या कट करून घेतले. आमच्या घरामध्ये टेबलची एक फ्रेम जुनी पडली होती. टेबलच्या वरचे प्लायवूड बाजूला करून आधीच्या छिद्रांमध्ये अशा प्रकारे हुक बसवण्यासाठी ड्रिल करून घेतले. आपण या ठिकाणी सिमेंटचे पत्रे आवळताना जे हुक वापरतात ते हुक आपण या ड्रमला फिट करण्यासाठी वापरणार आहोत. आणि या 14 नंबरच्या पाण्याने त्याला व्यवस्थितरित्या फिट केले. धान्य व्यवस्थितरित्या खाली पडण्यासाठी आपण जी सिस्टीम बनवली आहे त्यामध्ये आपण 2 सी चॅनल अशा प्रकारे समोरासमोर जोडून त्यामध्ये ही एक पट्टी फिक्स केली आहे. तसेच या बोल्टद्वारे आपण ही पट्टी एका फिक्स पोझिशनला सेट करून आपण धान्य खाली पडण्याची गती मेंटेन करू शकतो. हा पार्ट एखाद्या रेग्युलेटरप्रमाणे काम करतो. हा पार्ट जोडल्यानंतर आम्ही सगळ्यात पहिल्यांदा अशा प्रकारचा हा हॉपर बसवून टेस्टिंग करून घेतली की फुल स्पीडमध्ये जेव्हा मोटर फिरत असते त्यावेळी धान्य पुढे किती अंतरावर पडत आहे. त्याच्या अकॉर्डिंगली आम्ही जिथं धान्य पडत आहे त्या ठिकाणी कट मारून घेतला. या 1 HP मोटरला व्यवस्थितरित्या फिट करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा 2x1 पाईपवर अशा प्रकारे होल तयार करून घेतले व ती पाईप आणि मोटर दोन्ही अशा प्रकारे व्यवस्थितरित्या फिटिंग केले. छोट्या हॉपरच्या सहाय्याने धान्य वाढवणे हे पॉसिबल नव्हतं. त्यामुळे आम्हाला अशा प्रकारच्या मोठ्या हॉपरची गरज होती. आम्ही मार्केटमध्ये हॉपर शोधला पण तो काय आम्हाला मिळाला नाही. म्हणून मी भंगारमधून येता येता वर्लपूल कंपनीचा फ्रीजचा पत्रा घेऊन घरी आलो. घरी आणल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा फ्रीजच्या पत्र्यावर जी घाण आहे ती मी अशा रीतीने बाजूला केली. एका आटाचक्कीच्या हॉपरप्रमाणे पत्र्याला अशा प्रकारे कट करून घेतले. पत्रा कट केल्यानंतर त्याच्या दोन्ही बाजू 90 डिग्रीमध्ये दुमडल्या. आणि त्यानंतर सर्व दुमडलेल्या बाजू व्यवस्थितरित्या वेल्ड करून घेतल्या. पत्रा एवढा पातळ आहे की तो वेल्ड होईल का नाही याची शंका होती. परंतु वेल्डिंग मशीनचे सेटिंग 20 वर ठेवल्यानंतर करंट 20 वर ठेवल्यानंतर वेल्ड होण्यास काही अडथळा आला नाही.
संध्याकाळ होता होता हा पार्ट कम्प्लिटली तयार झाला. दुसऱ्या दिवशी आम्ही हा पार्ट बॅरेलवर चांगल्या रीतीने फिट केला. निवडलेले निवडक धान्य खाली पडण्यासाठी व्यवस्थितरित्या एक फळी अटॅच केली, जिला 45 डिग्रीचा इन्क्लिनेशन अँगल देऊन धान्य व्यवस्थितरित्या खाली जाईल याची काळजी घेतली. अशा प्रकारे सर्व फिटिंग झाल्यानंतर आम्ही याची टेस्टिंग घ्यायला सुरुवात केली. तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता, जड असलेलं हे निवडक धान्य या फळीतून खाली पडत आहे. तसेच काळी कचरा, न भरलेले फोलकाटे, हलक्या वजनाचा कचरा हा वाऱ्यामुळे पुढे ढकलला जात आहे. या मशीनने यावर्षी जवळपास 3 टनापर्यंत भाताची व्यवस्थितरित्या सफाई केली आहे. 15 ते 20 मिनिटांमध्ये 1 क्विंटल धान्य व्यवस्थितरित्या साफ करण्याची याची कॅपॅसिटी आहे. हा एक तात्पुरता जुगाड आहे. या मशीनमध्ये खूप काही इम्प्रूव्हमेंट करण्याची खूप गरज आहे, पण यावर्षी तर आमचं काम याने व्यवस्थितपणे केलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा.